नमस्कार विद्यार्थी मित्रांनो LLB 3 इयर आणि 5 इयर कॅप रजिस्ट्रेशन फॉर्म सबमिट केल्यानंतर तो सक्सेसफुली लॉक झालेला आहे. ऍप्लिकेशन कम्प्लिटेड असं दाखवत आहे आणि त्याच्याच पुढं नॉट व्हेरीफाईड डॉक्युमेंट्स व्हेरीफाईड, काही जणांचं नॉट व्हेरीफाईड दाखवत आहे, काही जणांचं पेंडिंग दाखवत आहे, तर काही जणांचं पार्शियली व्हेरीफाईड दाखवत आहे आणि काही विद्यार्थ्यांचं व्हेरीफाय देखील झालेलं आहे. तर मग आता व्हेरीफाय होण्यासाठी आपण काय करायचंय, आम्हाला काय करावं लागेल याविषयी सजेशन द्या, असं काही विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं. बरेचसे कमेंट्स या डॉक्युमेंट नॉट व्हेरीफाईड, पार्शियली व्हेरीफाईड याविषयी येत होते, तर त्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे, तुम्ही पाहताय इन्फॉर्मेशन कट्टा हे युट्यूब चॅनल. मित्रांनो, आता तुमच्या समोर हा एक ऍप्लिकेशन फॉर्म आहे. इथं ऍप्लिकेशन फॉर्म कन्फर्म्ड आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन व्हेरीफाईड आहे. व्हेरीफाईड असेल तर आपल्याला काही करायची गरज नाहीये, ते अगदी ओके आहे, सर्व काही ओके आहे आणि तुम्ही ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी इलिजिबल आहात. काही दिवसामध्येच या महिन्याच्या लास्ट वीक मध्ये ऑप्शन फॉर्म सुरू होण्याची शक्यता आहे, तेव्हा तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन फॉर्मचा ऑप्शन येईल, तुम्ही फिल करू शकता. पण तुमचे डॉक्युमेंट पार्शली व्हेरीफाईड असतील किंवा नॉट व्हेरीफाईड असतील, तर यासाठी काय करायचं ते आपण पाहणार आहोत. ज्या विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट्स पार्शियली व्हेरीफाईड आहेत, त्यांनी चेक डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन स्टेटस मध्ये जायचं आहे आणि ज्या डॉक्युमेंट वरती रिजेक्शन झालेलं आहे, डॉक्युमेंट रिजेक्ट झालेला आहे किंवा काही ऑब्जेक्शन लागलेलं आहे, तर ते डॉक्युमेंट परत एकदा तुम्हाला अपलोड करायचं आहे. जर तुम्हाला इथं अपलोडचं ऑप्शन येत असेल तर इथं डायरेक्टली अपलोड करा, नसेल तर अनलॉक ऍप्लिकेशन फॉर्म यावरती क्लिक करा आणि तुम्हाला विचारेल की तुम्हाला खरंच अनलॉक करायचा आहे का, तर ओके करा. तो अनलॉक कसा करायचा, त्याच्यामध्ये एडिशन कसं करायचं, ते एडिट कसं करायचं याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनलला आहे. जर तुमचं काही चुकलं असेल तर तुम्ही कशा प्रकारे ते एडिट करू शकता तो तुम्ही पाहून घ्या. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आणि वरती आय सेक्शन मध्ये भेटेल. तर इथं त्याविषयीची कमेंट असते की तुमच्या व्हॅलिडिटीची NCL असेल, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट, त्याची डेट एक्सपायर झालेली आहे, ते 2026 पर्यंत पाहिजे, किंवा तुमची इमेज क्लिअर नाहीये, तुमचं कन्व्हर्जन सर्टिफिकेट चुकलेलं आहे किंवा वेगळ्या प्रकारचं काहीतरी कमेंट असतं, त्यानुसार तुम्हाला इथं करून घ्यायचं आहे. आणखीन एक प्रश्न आहे की सर आमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय केव्हा होतात? नॉट व्हेरीफाईड असं आलंय, मी 2 दिवस झालं फॉर्म भरलाय, मी 3 दिवस झालं फॉर्म भरलाय, मी फॉर्म भरून 4 दिवस झालेत, परंतु आणखीन अशा प्रकारचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणून स्टेटस आमचं येत नाहीये, तर काय करायचंय? तर मित्रांनो, तुमच्या या ठिकाणी नॉट व्हेरीफाईड असेल तर तुम्हाला काहीच काळजी करण्याची गरज नाहीये, कारण बरेचसे विद्यार्थी हा कॅपचा फॉर्म भरत असतात आणि तिथं चेक करणारे आपल्यासारखेच लोक आहेत. एक 5 असतील, 10 असतील, 20 असतील, तर ते वन बाय वन आपलं ऍप्लिकेशन त्यांच्याकडे जात असतं आणि ते मग काय करतात की चेक डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन स्टेटस आपण जसं पाहतोय तसं त्यांच्याकडे डॉक्युमेंट जातं आणि आपल्याला जसं व्ह्यूचं चिन्ह होतं अपलोड केल्यानंतर, ते चेक करतात ऍप्लिकेशन सीईटी 2025 चा आहे का, स्कोर कार्ड बरोबर आहे का, तुमचं डोमसाईल बरोबर आहे का, हे सर्व तुमचे डॉक्युमेंट वन बाय वन ते चेक करत असतात आणि त्यानुसार मग तुम्हाला रिमार्क देत असतात आणि सर्व डॉक्युमेंट ओके असतील तर व्हेरीफाय करत असतात. मग एक व्यक्ती दिवसाला किती ऍप्लिकेशन व्हेरीफाय करू शकतो, तुम्ही थोडासा अंदाज बांधू शकता आणि किती प्रॉम्प्टली काम चालतं, किती फास्ट काम चालतं, हे आता सांगायला नकोय. अगदी निवांतपणे त्यांना कोणाची काही पडलेली नसते, तर सावकाशपणे ते काम चालू असतं. तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पेंडिंग आहे किंवा नॉट व्हेरिफाईड आहे, त्यांना काही देणं घेणं नाहीये. त्यांच्या पद्धतीनं हसत खेळत चहा पीत मजा करत ते डॉक्युमेंट व्हेरीफाय करणार आहेत आणि ह्या सर्व गोष्टीमुळेच व्हेरिफिकेशनची डेट ही रजिस्ट्रेशन क्लोज झाल्यानंतर 5 दिवस एक्स्ट्रा असते. 15 जुलै पर्यंत तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहेत. तुम्ही जर डॅशबोर्ड मध्ये इथे जर पाहत असाल तर पहा, नवीन रजिस्ट्रेशन किती लोकांनी केलेलं आहे आतापर्यंत? 45,000 लोकांनी. त्यापैकी ऍप्लिकेशन लॉक कितीने केलेलं आहे? तर 30,675 लोकांनी आणि व्हेरीफाईड फक्त 12,554 लोकांचं झालेलं आहे. आणि हा आकडा देखील जर पाहिलं तर हा थोडा नाहीये, कारण आपल्यासाठी भरपूर लोकांना तिथं कामाला लावलेलं नसतं. काही 10-20 लोक असतील तर ते दिवसामध्ये प्रत्येकाचे 20-30, 20-30, 50 जरी पकडले आपण, तर रोज 1,000 ऍप्लिकेशन ते व्हेरीफाय करू शकतात. तर मग अशा प्रकारे त्यांना थोडासा वेळ लागू शकतो. तर हळूहळू लास्ट डेट येईल तसं ते देखील त्यांचं काम स्पीड वाढवतात.
पार्शियली व्हेरीफाईड असेल, तुमच्याकडं रिसिप्ट वरून तुम्ही जर ऍडमिशन साठी अप्लाय केलं असेल, कॅप राऊंडचा फॉर्म भरला असेल, तर ते कधी कधी पार्शियली व्हेरीफाईड असं दाखवतं. तर त्यामुळे काळजी करायची गरज नाहीये. आणि जर वाटलंच तुम्हाला की पुढे काय करायचंय, काही कळत नसेल, गोंधळून गेला असाल, तर या ठिकाणी बघा हा नंबर आहे 9175176036. या नंबरवरती तुम्हाला कॉल करायचा आहे 9 ते 6 सुट्टीचे दिवस सोडून. आणि तुमच्या रजिस्टर्ड मोबाईलवरून तुम्ही कॉल केलात तर बेटर आहे. त्यांना सांगायचं की हाच माझा रजिस्टर्ड मोबाईल नंबर आहे. तुमचे सर्व डिटेल त्यांच्या समोर ओपन होतात आणि त्यानुसार ते तुम्हाला असिस्ट करतील, गाईड करतील आणि तुमच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं देतील. ज्यांचे रिजेक्टेड आहेत, ज्यांचे पार्शियली व्हेरीफाईड आहेत, पेंडिंग आहेत, अशा लोकांनी करा. पण ज्यांचं नॉट व्हेरीफाईड आहे, म्हणजे जसं सबमिट केलंय तसंच राहिलंय, त्यांनी काही करायची गरज नाहीये. तर तुम्ही कॉल केला तर ते म्हणतील की तुमचा जेव्हा नंबर येईल तेव्हा तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊन जाईल. पण ज्यांचं पार्शियली व्हेरीफाईड दाखवत आहे किंवा रिजेक्टेड दाखवत आहे, डॉक्युमेंट बरोबर असून देखील रिजेक्ट करत असतील, तर अशा लोकांनी या नंबरवरती कॉल करायला हरकत नाही. आणि या नंबरवरती कॉल केला म्हणजे लगेच रिसिव्ह करतील आणि तुमच्याशी कॉन्टॅक्ट होईल असं नाही. थोडा तुम्हाला अर्धा तास, 1 तास याच्यामध्ये थोड्या वेळाने घालवावं लागेल, कारण लाईन बिझी असते. तर त्यानंतर तुम्हाला सीईटी सेलचं एक ऑफिशियल मेल आयडी देखील आहे. तो देखील तुम्ही सर्च करून त्याच्यामध्ये जाऊ शकता. नसेल तर या ठिकाणी रेज तिकीट नावाचं ऑप्शन आहे. ते देखील तुम्ही त्यावरती क्लिक करून तुमचा इश्यू या ठिकाणी सीईटी सेलला मांडू शकता. तर मित्रांनो, घाबरून जाऊ नका. तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफाईड होणार आहेत. रिजेक्ट असेल, पार्शियली व्हेरिफाईड असेल, तर अशाच लोकांनी कॉल करा आणि मेल करा. ज्यांचं आणखी नॉट व्हेरिफाईड आलेलं असेल, ज्याच्यामध्ये काहीच चेंजेस आलेले नसतील, तर अशा लोकांनी जास्त टेन्शन घेऊ नका. 15 तारखेपर्यंत हे तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफाय होतील आणि याची डेट आणखीन एक्सटेंड होण्याची शक्यता आहे. उद्या त्याचं अपडेट तुम्हाला मिळून जाईल. उद्या संध्याकाळपर्यंत वेबसाईटला देखील या प्रकारचं एक डिक्लेरेशन, एक नोटीस येऊन जाईल की या LLB 3 इयरची डेट वाढलेली आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.